समाजामध्ये असे अनेक युथ आहेत, अनेक महिला आहेत ज्या काहीतरी जॉबच्या शोधात आहेत. कारण आज जर पाहिलं तर एक महिला एक अख्खं कुटुंबाला इन्स्पायर करू शकते, पण जर तिनं ठरवलं तर ती त्या कुटुंबाला नेस्तनाबूत सुद्धा करू शकते. जून 2021 ला आकाईसोना हे प्रोडक्ट माझ्याकडे आलं. त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स होते सगळे आयुर्वेदिक होते. 25 डेज मध्ये खूप चांगला रिझल्ट आला. आणि सांगायचं म्हणजे तर हेल्थ चांगली असेल तर हॅपीनेस येतोच. राहिला विषय वेल्थसाठी आम्ही आलो नव्हतो. माझा जॉब आहे, चांगली नोकरी आहे, जिथून मला चांगली सॅलरी मिळते. मला अनेक जण म्हणतात की मॅडम आम्हाला काहीतरी नोकरी द्या, काहीतरी तुमच्याकडे काहीतरी असेल जॉब करण्यासाठी चान्सेस तर द्या. तुला त्यांनी एका प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे, त्यांना एक दिशा देण्याचं काम करतात. मग मला कुठेतरी हे इन्स्पायर झालं की आपण आपला खारीचा वाटा ह्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सनेज सोबत सनेजचे जे काही प्रोडक्ट लोकांना एक आरोग्य सल्लागार म्हणतो, मला याचा रिझल्ट आलेला आहे, तुम्ही पण घ्या, हे दोन्ही गोष्टी तुम्ही कशा मॅनेज केल्या? मत समझो कमजोर उसे वो हर मुश्किल से लड़ सकती है, वो बेटी है, वो बहन है, वो माँ भी बन सकती है. जब वो ठान ले किसी चीज को करना तो इतिहास भी बदल सकती है. नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगीराज आणि तुम्ही पाहतात सनेज सागा. सनेज ही एक डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे, जे गेल्या 10 वर्षापासून डायरेक्ट सेलिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आत्तापर्यंत सनेजने भरपूर साऱ्या यूथला, महिलांना एम्पॉवर केलेलं आहे. आणि अशाच एक एम्पॉवर्ड महिला आज आपल्यासोबत आहेत. आणि या वुमन्स डेच्या निमित्ताने आपण त्या महिलेचा प्रवास जाणून घेणार आहोत, आणि त्यांचं नाव आहे API मनीषा पाटील मॅडम. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्ते सर. खरं तर मॅडम सोबत आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. त्यांचा जो काही संघर्ष असेल, त्यांची सनेज सोबतची जी काही जर्नी असेल, आणि एक API बनेपर्यंतचा जो काही प्रवास असेल तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर एक महिला म्हणून त्या इतर महिलांना काय संदेश देऊ इच्छिता तो या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेऊ. मॅडम, माझा सगळ्यात पहिला तुमचा प्रश्न आहे की तुमचा API बनण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, की एक नॉर्मल मनीषा आणि API मनीषा पाटील या प्रवासाची कथा काय आहे? सर थँक्यू सर, मला इथे बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल. सर्वप्रथम मी माझं जर्नी सांगू इच्छिते. मी ग्रामीण भागातून आहे. आज जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये शिक्षण झालेलं आहे. फॅमिली माझी आईवडील अशिक्षित होते, परंतु अशिक्षित फॅमिली जरी असेल, आईवडील अशिक्षित जरी असतील तरी पण त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. ग्रामीण भागात शिक्षण झालं. ग्रामीण भागात शिक्षण करता करता जे वातावरण होतं दरीखोऱ्यातलं, गावाकडचं, तर ते कुठेतरी मला स्वतःमधले जे सुप्त गुण आहेत त्यांना इम्प्रूव्ह करण्याचं काम करत होते. ज्या वयामध्ये मी एज्युकेशन करत होते, माझं शिक्षण 7वी झाल्यानंतर माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्यांची लग्न होत होती. त्या फॅमिलीमध्ये स्टेबल होताना मी पाहिलं आहे. पण त्याच वेळेस मला कुठेतरी जाणवत होतं की मी ह्या चाकोरीबद्ध आयुष्यासाठी किंवा जर्नीसाठी जन्मलेले नाही आहे, तर मला जगासाठी स्वतःला प्रेझेंट करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. पण ते काहीतरी काय आहे हे त्यावेळेस मला समजत नव्हतं, परंतु आतून मला माझा जो सेल्फ व्हॉइस आहे, आवाज आहे, तो मला स्वतःला ग्रो करण्यासाठी काम करत होता. आणि अशाच काही क्षणांमध्ये अशाच काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या, ज्या जर पाहिलं तर 7वी शिक्षण ग्रामीण भागात झालं, माझ्याच राहत्या खेडेगावात झालं. आणि जेव्हा मला 8वीचं शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं होतं, तर मला काही माझ्या गावापासून काही थोड्या अंतरावरती जो बसचा STचा प्रवास होता तो करावा लागणार होता. परंतु तो जो प्रवास आहे, तर त्या काळामध्ये एवढं महिलांसाठी इन्व्हायरमेंट नव्हतं, एवढं वातावरण नव्हतं ज्या थ्रू महिलांना सपोर्ट दिला जाईल. परंतु माझं सुदैवानं माझी फॅमिली जी आहे त्यांनी मला छान पद्धतीने मोटिवेट केलं किंवा छान पद्धतीने मला सपोर्ट केला. आणि मला शिक्षणासाठी माझ्या गावापासून काही अंतरावर दुसऱ्या ठिकाणी जो मला STने प्रवास करायचा होता तो प्रवास करण्याची संधी दिली. आणि माझं अशा पद्धतीने 10वीपर्यंतचं शिक्षण गावाच्या थोड्याशा अंतरावर माझं कंप्लीट झालं. त्यानंतर माझं 10वीचं शिक्षण झाल्यानंतर माझ्या फॅमिलीमध्ये कधी कोणाला असं वाटलं नव्हतं की मी शिक्षण घेऊन किंवा 10वी पण पास होईल. कारण त्या काळामध्ये जर पाहिलं तर मुली 10वी शिक्षण करणं ही खूप मोठा टास्क समजला जायचा. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाला स्कोप नव्हता, कुठलेही क्लासेस नव्हते
आणि अशा पद्धतीमध्ये 10वी पास होणं म्हणजे अगदी गड किल्ले चढल्याचं फील येत होतं. तर ते कम्प्लीट झाल्यानंतर 10वीची एक्झाम सक्सेसफुली कंप्लीट झाली. 10वी क्वालिफिकेशन कंप्लीट झालं आणि मला ग्रॅज्युएशन करायचं होतं. तर त्याच्यासाठी मला जो नेक्स्ट माझा शिक्षणाचा जर्नी होता तो कंप्लीट करण्यासाठी अर्थातच वडील अशिक्षित होते. कुठल्याही फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये शिक्षणाचं बॅकग्राऊंड नव्हतं, त्यामुळं आर्थिक प्रॉब्लेम निर्माण झाले आणि यातून मार्ग काढण्यासाठी मग आम्ही माझं जे पुढचं शिक्षण आहे तर ते मी एक्सटर्नल करण्याचा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं तर ॲडमिशन घेतल्यानंतर काहीच दिवसांनी माझं जे शिक्षण आहे ते मी साधारणतः अशा पद्धतीने कंप्लीट केलं की मी माझ्या 11वीच्या आणि 12वीच्या वर्षामध्ये मी फक्त आठवड्यातून 2च दिवस कॉलेजला जायचे. आणि 2 दिवस यासाठी कॉलेजला जायचे की मला माझे काही फ्रेंड होते, माझे काही मैत्रिणी होत्या, त्या मला काही नोट्स प्रोव्हाइड करायच्या. त्या घ्यायला मी शनिवारी कॉलेजला जायचे आणि पुन्हा रिटर्न त्यांना देण्यासाठी सोमवारी शाळेला जायचे, कॉलेजला जायचे. हा माझा तेव्हाचा प्रवास आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये मी माझं 11वी 12वी कंप्लीट केलं. पुढच्या शिक्षणाबद्दल सांगायचं म्हटलं तर मी तिथून मग मी एक्सटर्नल क्वालिफिकेशन घ्यायचं, एज्युकेशन घ्यायचं ठरवलं. एक्सटर्नल पुणे युनिव्हर्सिटीतून. आणि माझे मोठे बंधू आहेत त्यांच्या मदतीने मी ॲडमिशन घेतलं. सुदैवाने ॲडमिशन घेतल्यानंतर काहीच दिवसामध्ये मला पोलीस भरतीचा कॉल आला कोल्हापूर येथून. आणि त्यावेळेस माझे मोठे बंधू विजयदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते. विजयदुर्ग या ठिकाणी कार्यरत होते. आणि त्यांनी मग हे कॉल वगैरे बघितल्यानंतर मला दादा आमचे घेऊन गेले पोलीस भरतीसाठी. पोलीस भरतीचा कोणताही एक्सपिरियन्स नव्हता. जर्नी असा आहे की आम्ही रात्री सुरुवात केली होती प्रवासाला. दुसऱ्या दिवशी 5 वाजता कोल्हापूरमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू होणार होती आणि 4:30 वाजता आम्ही ग्राउंडवर पोहोचलो. गेल्यानंतर एक गोष्ट समजली की तिथे वजन करावं लागतं आणि माझं वजन फक्त 46 किलो बसत होतं. आणि रिक्वायरमेंट होती वजनाची जी अट होती ती 48 किलोची होती. त्या काळामध्ये सर मला वजन वाढवण्यासाठी पहाटेच्या वेळी माझे बंधू आहेत मोठे, त्यांनी मला 1 किलो केळी खायला लावली होती. आणि अशा पद्धतीने हो नाही करत शेवटी माझं भरतीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. डॉक्टर पद्मनाभन हे त्यावेळेस कोल्हापूर जिल्ह्याचे SP होते आणि त्यांनी त्यावेळेची भरती ही 24 तासात केली होती. पारदर्शक रीतीने भरती प्रोसेस कंप्लीट झाली होती त्यावेळेस आणि 24 तासामध्ये निकाल लावला होता. तर त्यावेळेस मी आठवते मला की मी 1 डझन केळी खाऊन भरतीची प्रक्रिया पूर्ण केली होती. नंतर माझं वजन वाढलं कारण कसं होतं की आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो तर ते अप अँड डाऊन्स होत असतात. तर मी यशस्वीरित्या भरती झाले. भरतीचा कोणताही असा अनुभव नव्हता. त्यानंतर भरती झाल्यानंतर घरी वातावरण जर बघितलं तर अतिशय सुंदर वातावरण होतं. सगळीकडे आनंद पसरला होता कारण माझा पहिलाच प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी यशस्वी झाले होते. घरच्यांच्या चेहऱ्यावर, विशेष करून वडिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता कारण घरातली पहिली मुलगी म्हणजे माझ्या खानदानातली पहिली म्हणायला हरकत नाही जी गव्हर्नमेंट सर्व्हिसला इन झाली होती. ही गोष्ट आहे 2003 सालची. आणि कोणत्या पदासाठीची भरती होती? आणि मी त्यावेळेस ॲज अ कॉन्स्टेबल पोलीस शिपाई पदाची ही भरती प्रक्रिया होती आणि मी ती पूर्ण केली होती. त्यानंतर 2003 साली मी कोल्हापूर जिल्ह्याच्या आस्थापनेवर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. त्यानंतर 1 वर्ष मी ट्रेनिंग केलं मुंबईला. ट्रेनिंग कंप्लीट करून मी कोल्हापूरला पुन्हा आले. त्यानंतर मला माझं पुढचं एज्युकेशन कंप्लीट करायचं होतं. तर त्याच्यासाठी मला म्हणजे मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं होतं आणि ग्रॅज्युएशनच्या त्याच काळामध्ये मला जॉब लागला होता, जॉब मिळाला होता. त्यामुळं माझं जे शिक्षण आहे ते अर्धवट राहिलं होतं. मग ते अर्धवट राहिलेलं शिक्षण मला पूर्ण करायचं होतं. ट्रेनिंगवरून आल्यानंतर मी शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी पुन्हा रिपीट ॲडमिशन घेतलं पुणे युनिव्हर्सिटीतून एक्सटर्नल. त्यानंतर मी एज्युकेशन ज्यावेळेस माझं एज्युकेशन चालू होतं
त्याच वेळेस मी नोकरी करत करत हे एज्युकेशन कंप्लीट करत होते. आणि त्यावेळेस कुठंतरी मला आजूबाजूला असे वातावरण क्रिएट होत होतं, असं वातावरण होतं की माझ्या आजूबाजूला 2 स्टार 3 स्टार राजमुद्रा असलेले अधिकारी दिसत होते. मग मी विचार केला की हे कसं बनतात, यांच्या खांद्यावरती 2 स्टार 3 स्टार राजमुद्रा कशा आल्या. तर ह्याचा स्टडी म्हणजे ही माहिती घेता घेता मला एक गोष्ट समजली की हे मिळवण्यासाठी काही परीक्षा असतात आणि त्या परीक्षा पास झाल्यानंतर हे सुद्धा अचिव्हमेंट आपल्याला होऊ शकते. मग ती परीक्षा कोणती आहे, तर ती लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे. मग ही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पदं मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला ग्रो करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, आर्थिक स्टॅबिलिटी येण्यासाठी, आर्थिक स्वावलंब येण्यासाठी ह्या परीक्षा आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. मग तिथे मला एक गोष्ट समजली की आपण फक्त इथंच नाही राहायचं, तर ह्याची वरची पायरी पण आपल्याला चढता आली पाहिजे. आणि मग मी सुरुवातीला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करता करता मला ह्या MPSC लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबद्दल माहिती झाली. मग ही परीक्षांबद्दल माहिती झाल्यानंतर मी ती कुठं मिळते माहिती, कशी मिळते, कशा स्टडी करायचा, याचं मी माझ्या लेवलवर मी सुरुवात केली. इथंपर्यंतच्या जर्नीमध्ये माझ्यासोबत कोणीच नव्हतं सर, होती ती फक्त माझी फॅमिली. आणि इथून पुढं मात्र मग मला स्वतःला डिसिजन घ्यायला म्हणजे स्वतः डिसिजन मेकर बनले. कारण कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी नाही करायच्या, कसं पुढं जायचं, आपल्याला कशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येईल, कसं माहिती मिळवता येईल, आपल्याला ह्याच्या पुढं जाऊन अजून काय करायचं, ह्याची माहिती मी स्वतः घ्यायला सुरुवात केली. आणि MPSCची 2011 साली एक ॲड निघाली होती, त्याच्यामध्ये मी माझा फॉर्म भरला आणि सुरुवात केली स्टडीला. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी MPSC पण 2012मध्ये माझा मेन्सचा निकाल लागला. त्याच्यामध्ये मी म्हणजे कॉन्स्टेबलची PSI अशी माझी नियुक्ती झाली. आणि ऑक्टोबर 2012ला मी नाशिक पोलीस अकॅडमी आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, जिथे अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण होतं, तिथे जाऊन ते प्रशिक्षण 1 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केलं. येस. त्यानंतर मग मी तिथून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर पुढे मग माझं रुटीन सुरू झालं. कारण मला त्या प्रशिक्षणामधून एक गोष्ट समजली होती की समाजामध्ये महिलांवर होणारे अत्याचार आहेत, महिला स्वतःला ग्रो करत नाही आहेत, महिलांचं इन्करेज वाढवणं गरजेचं आहे. आणि मी अगदी लहानपणापासून आजूबाजूला बघितलेलं आहे की मुली 17-18 वर्षाच्या झाले की त्यांना लग्न करून देतात आणि कुठंतरी त्यांना एका चाकोरीबद्ध लाईफमध्ये अडकवून ठेवलं जातं. तर मला महिलांसाठी काहीतरी करायचं होतं, सामाजिक कार्य करायचं होतं, समाजासाठी काहीतरी एक रोल मॉडेल बनायचं होतं. तर मला हा प्लॅटफॉर्म चांगला वाटला आणि मी जिथे सुरुवात केली तर तिथं मला ते सक्सेस पण मिळत गेलं. अशा पद्धतीने 2019 साली मी PSI पदावरून माझी पदोन्नती होऊन मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर मी मुंबई या ठिकाणी कार्यरत, म्हणजे तिथे माझी नियुक्ती केली गेली. मी 5.5 वर्ष मुंबईच्या आस्थापनेवर काम केलेलं आहे. आणि मुंबईच्या आस्थापनेवर जेव्हा माझी 2019ला मुंबईच्या आस्थापनेवर माझी नियुक्ती करण्यात आली, त्यावेळेस मी डिसेंबर 2019ला हजर झाले आणि जानेवारी 2020ला कोरोना आला. कोविडमुळं सगळं जग एकत्र आलेलं मी पाहिलंय सर, जग थांबलेलं पाहिलेलं आहे. त्या सिच्युएशनमध्ये मला जो माझा एवढा जर्नी आहे 2003 ते 2019 हा जो जर्नी आहे, ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट मुंबईमध्ये त्या कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये एक गोष्ट समजली की आपली हेल्थ आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस आपलं कुठंतरी आपल्या हेल्थकडे आपलं दुर्लक्ष होते. कारण आपल्या रुटीन लाईफमध्ये जर पाहिलं तर जेवण वेळेत नसतं, झोप वेळेत नसते, आराम नसतो बॉडीला, आणि त्याच्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट हा आपल्या बॉडीवर पडत असतो. तर आपल्याला आपली हेल्थ जपणं, कारण आज आपण स्वतःच ऐकतोय, मोठ्या मोठ्या हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांच्याकडून आपण ऐकलेलं आहे हेल्थ इज वेल्थ. पण खरंच ती हेल्थ वेल्थ आहे का? आज जी हेल्थ आहे आपण वेल्थ समजतोय, पण ती खरोखर आपण चांगली ठेवतोय का? कारण का तर आजच्या दैनंदिन लाईफमध्ये जर पाहिलं तर खूप सारं म्हणजे
केमिकल असेल किंवा पेस्टिसाइड्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जे आपण डेली नीडमधून आपण जे आपल्या बॉडीमध्ये इंटेक होतोय, कन्झ्युम करतोय, तर ते आपल्याला चांगलं सात्विक जेवण मिळत नाही किंवा सात्विक आहार नाही भेटत, हे मला त्यावेळेस कळालं. मग त्या कोविडमध्ये एक गोष्ट अशी समजली की ज्यांची इम्युनिटी पॉवर चांगली आहे त्यांना काहीच नाही झालं. आणि माझ्यासोबत पण असा एक किस्सा झाला की मुंबईमध्ये असताना माझी जी रूममेट आहे, माझ्या बाजूलाच जी वास्तव्यास असायची, तिला कोविड झाला. एकाच रूममध्ये राहणारी एक मुलगी, तिला कोविड झाला. मला मात्र कोविडचे कुठलेच सिम्पटम्स नाही दिसले. मग मला एवढं समजलं की आपली इम्युनिटी आता तरी स्ट्रॉंग आहे, पण ती कधीही खराब होऊ शकते. मग आपल्याला हिला स्टेबल ठेवणं गरजेचं आहे. आणि मग तो जो पिरियड्स आहे किंवा जो कोविडचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये मी लोकांना अगदी माझ्या समोर जीव प्राण कसा जातो तेही मी पाहिलेलं आहे. आणि मग असं वाटलं की अरे, आपल्याला ह्यातून या आपल्या क्षेत्रातून आपण लोकांसाठी काम करतोयच, सामाजिक कार्य तर आहेच, पण आज खरं गरज आहे ती लोकांच्या हेल्थवर काम करण्याची. मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये जसं तुम्ही हेल्थचा उल्लेख केला आणि ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की सनेज हेल्थवरती काम करतं, वुमन एम्पॉवरमेंटवरती काम करतं, तर सनेजची एंट्री किंवा सनेजीची ओळख तुमच्या आयुष्यात कधी झाली? सर, तसं पाहिलं तर मी बाय बर्थ आयुर्वेदाला फॉलो करते. म्हणजे आजही जर माझ्या घरी पाहिलं तर कुठलेही फास्ट फूड असतील, स्नॅक्स असतील किंवा जे प्रोसेसिंग फूड आहेत हे आम्ही अवॉइड करतो घरामध्ये. आता माझी मुलगी 11 वर्षाची आहे, पण मी सुद्धा तिच्या सुद्धा हेल्थबद्दल फार कॉन्शियस आहे. तिलाही मी कधी बाहेरचं खाऊ देत नाही, अवॉइड करतो आम्ही. तर मी अगदी लहानपणापासून ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण जीवनशैलीमध्ये वाढलेली आहे. ग्रामीण जीवनशैलीचा पगडा, आयुर्वेदाचा पगडा अगदी लहानपणापासूनच माझ्यावर आहे. सो मी हा विचार केला की आपल्याला आज जरी आपण ग्रामीण भागात राहत, आपण आज सिटीमध्ये राहतो, पण सिटीमध्ये आपल्याला आपली हेल्थ इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे मी शोधतच होते. 2017 साली एक असा इन्सिडेंट माझ्यासोबत घडला की मी आफ्टर डिलेव्हरी माझं वजन वाढलं होतं आणि त्याच्यासाठी मी आता कामाचं जर बघिकडे तर पोलीस खात्यामध्ये ताण जास्त असतोच. 24 तास म्हटलं तरी पोलीस खातं बांधलेलं आहेच. येस. मग त्याच्यामुळे मला माझ्या वर्कआउटकडे किंवा माझ्या हेल्थकडे जास्त वेळ देता येत नव्हता. सो मी असं काहीतरी बघत होते आयुर्वेदामध्ये जेणेकरून माझं वेट लॉस होईल. तर मी असं एक फूड सप्लिमेंट घेतलं होतं. ज्या फूड सप्लिमेंट कन्झ्युम केल्यानंतर मला जास्त वॉमिटिंग झालं आणि त्याच्यामध्ये माझी थोडी म्हणण्यापेक्षा माझी शुगर लेवल. कोणतं फूड सप्लिमेंट? ते फूड सप्लिमेंट आमचेच एक अशी व्यक्तिमत्व आहेत, नाव नको सांगायला त्यांचं, तर त्यांनी ते आमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक सेमिनार झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे आयुर्वेदिक आहे, आपली जी फॅट लूज करण्यासाठी हे प्रोडक्ट काम करतं. म्हणजे सनेजचं प्रोडक्ट नव्हतं. येस. तर ते प्रोडक्ट घेतल्यानंतर मला 8 दिवसांनी जास्त वॉमिटिंग झालं आणि त्याच्यामध्ये माझी शुगर लेवल कमी झाली. मग साहजिक आहे, मला थोडंसं माझा जो ट्रस्ट होता आयुर्वेदावरचा तो डाऊन झाला. मग काही कालावधीसाठी मी ते सगळं म्हणजे माझं वर्कआउट मग सुरू केलं, बाकीच्या गोष्टी त्याच्यातून थोडंफार व्हायचं, पण कामाच्या ताणामुळं किंवा माझं रुटीन जे आहे ते डिस्टर्ब झाल्यामुळं वजन कमी होत नव्हतं. मग ह्याच्यासाठी मी शोधतच होते. त्याच्यामध्ये मला एक असा पण प्रॉब्लेम होता की उन्हाळा आला की काय म्हणतो आपण त्याला, नाही त्याला वेगळा रॅशेस. तर पूर्ण बॉडीवरती रॅशेस उठायचे. मग त्याच्यासाठी मी काहीतरी डॉक्टरला विचारायची जाऊन, तर डॉक्टर मला पुन्हा काहीतरी ऑइंटमेंट द्यायचे, टॅबलेट्स द्यायचे ॲलोपॅथिक. सो मला त्याच्यामुळेच तर मी डॉक्टरांना सांगायचे की ह्याच्यामुळेच तर मला हा त्रास होतोय आणि पुन्हा तेच घेतल्यामुळं मला पुन्हा रिपीट तेच रॅशेस उठणार आहेत किंवा मला तोच त्रास होणार आहे. तर मला ते औषधं नका, जे ॲलोपॅथिक मेडिसिन्स आहेत ते रिकमेंड करू नका. तर मग डॉक्टर मला त्यावेळी ऑइंटमेंट द्यायचे, पण आता हे ऑइंटमेंट फक्त तात्पुरतं रिलीफ देत होतं. म्हणजे त्याच्यावर जसा फिक्स असा कुठला उपाय नव्हता. मग त्याच्यासाठी मी माझी एक
गावाकडची एक फ्रेंड आहे, तिने मला सांगितलं की तू भरपूर सारे औषधोपचार करतेस, तर तू माझं एक काम कर, मी जे सांगते ती एक रेमेडी तू यूज करून बघ. तर त्यांनी मला सांगितलं की कडुलिंबाच्या झाडाचं पानं आणायची, ती स्वच्छ धुवून त्याचा ज्यूस बनवून एकदा पिऊन बघ. आणि मी तो केला. त्यानंतर म्हणजे ड्रास्टिक लेवलला मला त्याचा रिझल्ट आला की मला परत कधीच ते आजपर्यंतही ते रॅशेस उठले नाहीत. हा माझा आयुर्वेद, रिअल आयुर्वेद. म्हणजे काय की मार्केटमध्ये आपण जे बघतो तर त्याच्यामध्ये कुठेतरी भेसळ असते, तेही मी बघितलं. आणि ज्यावेळेस मी रिअल म्हणजे अगदी घरगुती पद्धतीने तो रेमेडी बनवून यूज केली तर त्याचे मला छान रिझल्ट आले. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये क्लिअरिफिकेशन मिळालं मला. नंतर मग मी विचार केला की ज्या मार्केटमध्ये ज्या वस्तू येतात, मार्केटमध्ये ज्या गोष्टी जे काही प्रोडक्ट येतात त्याच्यामध्ये भेसळ होते, पण रिअल आयुर्वेद कुठेच गेलेला नाहीये. तो आहे, आजही आहे. आज इंग्रजांनी 150 वर्ष आपल्या भारतावर राज्य केलं ह्या एकाच गोष्टीसाठी केलंय. कारण जे भारतामध्ये जो खजाना आहे तो बाहेर कुठंच नाहीये, आणि तोच खजाना ते घेऊन गेलेत. आज पाश्चात्य देशांमध्ये जर पाहिलं तर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इंडियन म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये बनलेल्या, भारतामध्ये बनलेल्याच ते यूज करतात. आज ग्रीन टी पितात आपण, त्यांची संस्कृती इकडे वापरतो, त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण इकडे वापरतो. आज आपल्याकडे फास्ट फूड आहे, पिझ्झा बर्गर आहे, जे आपल्या ऍक्च्युली आपल्या बॉडीसाठी बनलेलेच नाहीये. बरोबर. मग आज ते लोक काय करतायत, ते इकडे आल्यानंतर आजही बघा, मी एक इंटरव्ह्यू मध्ये अनुष्का शर्मा मॅडम, आज एक चांगल्या ऍक्ट्रेस आहेत त्या, आज त्या ऍक्ट्रेस स्वतः सांगतात की रागीची भाकरी खा. म्हणजे आपल्याकडे ती नाचणी म्हटलं जातं. मग आज नाचणी हे जर बघितलं तर सत्व आहे खरं तर. गावाखेड्यात पहिलेपासून ते खाल्लं जायचं सुरुवात. बरोबर. आजही गावामध्ये, खेड्यामध्ये आज आम्ही आमच्या आहारामध्ये, मी माझ्या आहारामध्ये सुद्धा रागी म्हणजे नाचणीचा जास्तीत जास्त वापर करतो. मग हे रिअल आयुर्वेद आहे. मग हे सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या, पण आज मार्केटमध्ये याचा खूप चुकीच्या पद्धतीने प्रचार होतोय. त्यानंतर मला हे सगळं झाल्यानंतर मला 2021 मध्ये सनेजचे प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. आणि सनेजचे प्रोडक्ट बद्दल ज्यावेळेस मला सुरुवातीला सांगितलं गेलं, पहिला तर माझा विश्वास नव्हता. रिअल मध्ये सांगायचं म्हटलं, पहिला माझा विश्वास बसत नव्हता. पण ज्यावेळेस मी याचं इन्ग्रेडियंट पाहिले, याची कंपनीचे प्रोडक्ट पाहिले, त्यानंतर मी त्याचा स्टडी केला. त्याचा स्टडी करून मला त्या गोष्टी, त्याचं जे प्रोडक्शन हाऊस आहे हे पण आम्ही पाहिलं. त्यानंतर प्रोडक्शन हाऊस बघितल्यानंतर ऍक्च्युली प्रोडक्ट कसे बनतात हेही समजलं. प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट चेक केले, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी किती प्रमाणात आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी केल्यानंतर मग कुठेतरी एक शाश्वती मिळाली, एक विश्वास मिळाला की आज की आज खरं तर ह्या प्रोडक्टची गरज आहे. आणि नंतर प्रोडक्ट जे आहेत ते एकदम ऑर्गॅनिक आहेत, केमिकल फ्री आहेत. हे आम्हाला स्टडी केल्यानंतर समजलं की याच्यामध्ये रिअल आयुर्वेदच वापरलेला आहे. आणि मग ते प्रोडक्ट परचेस केले, प्रोडक्ट परचेस करून यूज केले, वापरले, छान रिझल्ट आला. माझ्या फॅमिली संदर्भात प्रोडक्ट होतं ते वापरलेलं. ओव्हरऑल मी सगळेच सनेजचे प्रोडक्ट यूज करते, सगळेच वापरलेले आहे. सुरुवातीच्या काळात मी जेव्हा सनेजच्या प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन घेतली त्यावेळेस कंपनीकडे 122 प्रोडक्ट होते. 122 प्रोडक्ट असताना मी सनेजच्या प्रोडक्टची माहिती घेतली. आणि ह्या सगळ्या प्रोडक्टची माहिती घेतल्यानंतर ते जे सगळे प्रोडक्ट आहेत ते सगळे परचेस केले, 1 बाय 1 सगळेच प्रोडक्ट परचेस केले. आणि त्याचे रिझल्ट पण ट्रिमेंडस मिळाले, चांगले रिझल्ट आले. माझ्या फॅमिलीमध्ये पण छान रिझल्ट घेतले. त्याच्यानंतर मग जेव्हा मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये पाहते, काम करताना मला एक गोष्ट जाणवते की हे स्ट्रेसफुल लाईफ आहे आणि ह्याला कुठेतरी रिलीफ दिली पाहिजे. आज आमच्या डिपार्टमेंटमध्ये जर पाहिलं तर लोकांना वेळेत झोप नाहीये, आहार व्यवस्थित नाहीये, स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हेल्थ आपली बिघडत चाललेली आहे. या प्रोडक्टची प्रत्येक माणसाला गरज आहे, जो सजीव प्राणी त्याला प्रत्येकाला गरज आहे. आणि मग म्हणजे ह्या प्रोडक्टची अशी नाही, पण आयुर्वेदाची गरज आहे. कारण आपण कुठंतरी रिअल आयुर्वेद विसरत चाललोय आणि ह्याची प्रत्येकाला गरज आहे. जर आजार, डिसीज बरे करायचे असतील तर डिसीज हे कुठल्या औषधांनी बरे होणार नाही, तर ते आपल्याला न्यूट्रिशन, प्रॉपर न्यूट्रिशन घेऊनच बरे होऊ शकतात. हा माझा विश्वास आहे. आणि मग मला हे कंपनीचे प्रोडक्ट आवडले, सनेजचे प्रोडक्ट आवडले आणि मी ते माझ्या नातेवाईक, मित्र, परिवार यांना पण रिकमेंड करायला सुरुवात केली. कारण ह्याच्यामध्ये फक्त काय की आज एखाद्याचा जीव वाचू शकतो ही त्याच्या मागची भावना होती. मग लोकांना
काही लोकांना शंका यायच्या, काही लोक प्रतिप्रश्न करायचे. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगायचो की आज सनेजचा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे, स्वतःची टीम आहे, डॉक्टरांची टीम आहे. अगदीच. मग तुम्ही जर तुम्हाला डाऊट्स आहेत तर तुम्ही सनेजच्या डॉक्टरांना जाऊन भेटा. करेक्ट. आणि अशा काही लोक आहेत ज्यांना मी सनेजच्या डॉक्टरांशी भेट घालून दिली. त्यांच्याशी कन्सल्ट केल्यानंतर डॉक्टरांनी काही मेडिसिन्स रिकमेंड केले, कारण सनेजकडे फक्त फूड सप्लिमेंट नाही आहेत तर औषधं पण आहेत. आणि मी स्टडी केल्याप्रमाणे बघते की आज सनेज मध्ये नुसते फूड सप्लिमेंटच नाही तर आयुर्वेदिक मेडिसिन्स पण आहेत. आज जर पाहिलं तर मार्केटमध्ये आयुर्वेदिक मेडिसिन्स नाही आहेत कुणाकडे, पण सनेजमधून जे आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत हे डॉक्टरने रिकमेंड केले लोकांना आणि त्याचे पण चांगले रिझल्ट आले. मग ज्यावेळेस आम्हाला रिटर्न कॉल यायचे लोकांचे की तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने गाईड केलं, आम्हाला आमचा हा आजार बरा झाला, तो आजार बरा झाला, ऐकून खूप छान वाटायचं सर. एक आत्मिक समाधान मिळायचं की आपण कुणाचं तरी चांगलं करतोय. जे त्रासलेले आहेत, ज्यांना वर्षानुवर्षे एखाद्या आजारामध्ये खितपत पडलेले आहेत, तर त्यांना रिलीफ मिळतंय, त्यांना चांगलं वाटतंय. तर असा एक किस्सा पण झालेला आहे. ज्यावेळेस मी एक आपले हे फूड सप्लिमेंट आहेत याच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन दिली होती एका ठिकाणी. त्या काकांना जवळपास 3.5 वर्षामध्ये 2दा पॅरालिसिसचा अटॅक आला होता. आणि मला प्रोडक्ट चांगले वाटले म्हणून मी त्यांना जस्ट फक्त सांगितलं की तुम्ही एवढे औषध उपचार केलेत, आज भरपूर दवाखान्यासाठी पैसे घालवलेत, तर तुम्ही हे फूड सप्लिमेंट एकदा यूज करून बघा. आणि त्यांनी विश्वास ठेवला, यूज केले. जवळजवळ 4.5-5 महिन्यामध्ये तो 2 वेळा पॅरालिसिसचा अटॅक आलेला व्यक्ती उठून चालायला लागला. आणि मग कुठंतरी विश्वास दृढ झाला की अरे हे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या घरी हे प्रोडक्ट जाणं गरजेचं आहे. याच्यातून पैसा कमवणे किंवा आर्थिक अर्निंग करणे म्हणजे एक्स्ट्रा इन्कम कमवणे हा त्याच्या मागचा उद्देश अजिबात नव्हता. त्याच्यामध्ये प्युअर माझी श्रद्धा, माझा बिलीफ होता की लोकांना ह्या प्रोडक्टची, आयुर्वेदाची गरज आहे. आज लोक वेगवेगळ्या आजाराला फाईट करतात आणि हे कुठेतरी थांबावं. अगदीच. म्हणजे आता तुम्ही एक प्रकारे लोकांना आरोग्याचा सल्ला देते. येस. आता सांगायला प्राऊड वाटतोय की ह्याच जॉब बरोबरच एक हेल्थ सल्लागार, एक बॉडी कशी आहे, बॉडीची रचना कशी आहे, बॉडीसाठी काय गरजेचं आहे हे लोकांना आम्ही जेव्हा सांगतोय त्यावेळेस लोक विश्वास ठेवतात. बरोबर. आणि लोक ऐकतात की खरंच आहे, गरज आहे आज. कारण आज दिवसागणिक आपण जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट होत चाललेला आहे. आणि जो अपडेट करतोय स्वतःमध्ये तो नक्कीच प्रवाहाबरोबर पुढे जाणार आहे. पण जो नाही होणार आहे त्याच्या लाईफमध्ये कॉम्प्लिकेशन्स येणारच आहेत. मला इथे डॉक्टर छगन राठोड सरांचं एक वाक्य सांगायचं की त्यांचं दरवेळेस म्हणणं असते की लोकांचं म्हणणं असतं की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जा. सर म्हणजे विरुद्ध दिशेने कशाला, प्रवाहाबरोबरच जा पण प्रवाहाच्या 2 पावले पुढे जा, जेणेकरून तुम्हाला स्ट्रगल करण्याची गरज पडणार नाही. मग हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही सनेजसोबत सनेजचे जे काही प्रोडक्ट लोकांना एक आरोग्य सल्लागार म्हणून की बाबा मला याचा रिझल्ट आलेला आहे, तुम्ही पण घ्या, ते दोन्ही गोष्टी तुम्ही कशा मॅनेज केल्या? एक तुमची ड्युटी आहे, एक डिपार्टमेंट आहे, त्याचबरोबर तुम्ही एक आरोग्य सल्लागार म्हणून हे केलेलं, ते कशा पद्धतीने मॅनेज केलं? सर मी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करते, आज जर पाहिलं तर इथूनही लोकांची सेवाच घडते. पोलीसही लोकांची सेवाच करतात. आणि आज जो प्लॅटफॉर्म माझ्यासमोर आहे, ज्या प्लॅटफॉर्मबद्दल आपण आज चर्चा करतोय, तर मला वाटतंय की तो प्लॅटफॉर्म सुद्धा गव्हर्नमेंटचाच आहे. गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म असताना जर मी लोकांना सांगते, आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर हेल्थबद्दल लोकांना अवेअर करतायत. आज त्यांच्या एका स्पीचमध्ये मी ऐकलंय की केनियाचे राष्ट्रपती जे त्यांचे मित्र आहेत त्यांना त्यांच्या मुलीला दृष्टी गेली होती, केनियाच्या राष्ट्रपतींच्या मुलीची दृष्टी गेली होती. आणि जगभरामध्ये आज पाहिलं तर सगळीकडे म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा खूप चांगले इक्विपमेंट्स आहेत, खूप चांगली औषधं आहेत, उपचार पद्धती आहेत, प्रगत तंत्रज्ञान आहे. पण तरी सुद्धा त्यांनी भारतात आले, आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली आणि आयुर्वेदामुळे त्यांच्या मुलीची दृष्टी वापस आली, रिटर्न आली. ग्रेट. मग हे जर नरेंद्र मोदी सर सांगतात तर मग हा गव्हर्नमेंटचाच प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे सांगायला आरोग्य लोकांना प्रमोट करणं गरजेचं आहे. मला एक विचारायचं की तुम्हाला ऍक्च्युअल कोणत्या विषयावरती सनेजच्या त्या प्रोडक्टमुळे रिझल्ट आला की काय असं तुम्हाला प्रॉब्लेम येत होता आणि तुम्ही सनेजचं प्रोडक्ट वापरलं आणि तुम्हाला जाणवलं की मला याचा काहीतरी फायदा होतो? सर जेव्हा मी सुरुवातीला
2021ला सनेच्या प्रोडक्टबद्दल मला माहिती झाली. त्यावेळेस माझ्यासमोर पहिलं प्रोडक्ट आलं होतं ते अकाई सोना. सो त्यावेळेस सर ॲक्च्युली त्या पिरियड्समध्ये किंवा त्या कालावधीमध्ये मी माउंटेनिंग क्षेत्रामध्ये पण काम करत होते. हिमालयामध्ये माझ्या काही ट्रेकिंग्स असायच्या, काही एक्सपिडिशन्स असायच्या. तर मी ते माझं स्वप्न आहे खरं तर, आणि त्याच्यावर पण मी काम करत होते. तर त्यावेळेस मला असं जाणवायचं की ज्यावेळेस मी हिमालयामध्ये जाते तर हाय अल्टिट्यूडमध्ये जाते आणि आपल्याकडं जे आपण समुद्र सपाटीपासून कमी लेवलला आहोत. आणि जे हिमालय हे समुद्र सपाटीपासून हायर लेवलला आहे. तर कुठंतरी त्या इन्व्हायरमेंटचा आपल्या रेग्युलर ह्याच्यावर परिणाम व्हायचा प्रकृतीवर. तर मग मला त्यावेळेस एक्सपिडिशन म्हणजे ट्रेकिंग करताना दम लागणे, धाप लागणे, लगेच अस्वस्थ वाटणे किंवा इम्युनिटी डाऊन होणे, हे सगळ्या प्रकारांना फेस करायचे मी. तर मी ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन असायला पाहिजे हे मी शोधत होते. त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस पण करायचे भरपूर, पण प्रॅक्टिस करून काहीच व्हायचं नाही. बॉडी थकायची. मग ती बॉडीतली एनर्जी बूस्ट करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी मी दुसरं काही मिळते का बघायचे, न्यूट्रिशन सप्लिमेंट्स काय मिळते का. मग त्यावेळेस जून 2021ला अकाई सोना हे प्रोडक्ट माझ्याकडे आलं आणि ते मी त्यातले इन्ग्रेडियंट्स पाहिले. त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स होते सगळे आयुर्वेदिक होते. रीड केल्यानंतर समजलं आणि ते प्रोडक्ट यूज केलं मी सर. यूज केल्यानंतर मला ऑलमोस्ट 25 डेजमध्ये खूप चांगला रिझल्ट आला. जे माझी जी इम्युनिटी आहे, मला थोडंसं जरी वर्कआउट केलं तरी बॉडी एकदम थकायला व्हायची, तर ते मला पूर्णपणे बंद झालं. आणि त्याच्यामुळं माझी जी विल पॉवर आहे, जी एनर्जी आहे, एनर्जी बूस्ट झाली. त्याच्यामुळं मी जिथे मी 2 राऊंड ग्राउंड रनिंग करायचे तिथे 3 वाढले, नंतर 4 झाले, 5 झाले आणि त्याच्यामुळं मला थकल्यासारखं वाटायचं नाही. सो मला ते प्रोडक्ट खूप आवडलं. नंतर मला हे प्रोडक्ट ॲक्च्युली माझे बंधू आहेत जे माझ्यापेक्षा लहान आहेत, पण ते पण API आहेत आणि त्यांनी मला हे रिकमेंड केलं होतं. तर ते वापरल्यानंतर मला छान रिझल्ट आला आणि तिथून मग माझा विश्वास वाढत गेला, दृढ होत गेला की ॲक्च्युअल सनेजचे प्रोडक्ट बॉडीवर छान वर्क करतात. अगदीच. सनेजचा एक मंत्र आहे, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. ओके, त्याच्यामध्ये जसं हेल्थचा विषय तुम्ही सांगितलं की आयुर्वेदावरती माझा पहिल्यापासून विश्वास होता. ओके, तसं हा मंत्र सनेजचा तुमच्या आयुष्यात कसा ॲप्लिकेबल झाला, की त्याचे काय तुम्हाला फायदे झाले? येस सर. आज जर पाहिलं तर आपल्या जीवनाचं अल्टिमेट गोल आहे आनंदी लाईफ, हॅप्पी लाईफ. सो आज कुणाला नाही आवडत हॅप्पी राहणं, आनंदी राहणं. तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपली हेल्दी लाईफस्टाईल. आपली जी बॉडी आहे ही हेल्दी पाहिजे. मग त्याच्यासाठी आपले प्रोडक्ट जे आहेत हे आयुर्वेदिक, 100% आयुर्वेदिक आहेत. आज जर मी पाहिलेलं आहे सनेच्या प्रत्येक प्रोडक्टवर लिहून दिलेलं आहे की हे प्रोडक्ट 100% आयुर्वेदिक आहे. आज त्याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज पण आहेत जे ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना सांगतायत की हे प्रोडक्ट आयुर्वेदिक आहेत, हे कुठेही घेऊन तुम्ही टेस्ट करून पाहू शकता, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आहे. आज एवढं इन्व्हायरमेंट आहे किंवा एवढं त्याचा प्रचार प्रसार होतोय, तर मला असं वाटतं हे प्रोडक्ट खरंच प्रत्येकाने घेतले पाहिजेत, वापरले पाहिजेत. आणि सांगायचं म्हणजे तर हेल्थ चांगली असेल तर हॅपीनेस येतोच. राहिला विषय वेल्थसाठी आम्ही आलो नव्हतो आणि कधी त्याचा विचारही केला नव्हता, कारण माझ्याकडे ऑलरेडी एक प्लॅटफॉर्म आहे, माझा जॉब आहे, चांगली नोकरी आहे, जिथून मला चांगली सॅलरी मिळते. आज जर पाहिलं तर समाजामध्ये असे अनेक यूथ आहेत, अनेक महिला आहेत ज्या काहीतरी जॉबच्या शोधात आहेत, काहीतरी स्वतःला ग्रो करण्यासाठी, स्वतःसाठी एक आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म शोधत आहेत. अगदीच. आज मी पाहिलेलं आहे सर, कोणी ब्युटी पार्लर चालवत आहे, कोणी ब्युटिक चालवत आहे किंवा कोणी काहीतरी छोटे मोठे त्यांच्या कुवतीप्रमाणे व्यवसाय चालू केलेले आहेत, पण त्यातून काही होत नाहीये. कारण आजही पाहिलं तर ट्रॅडिशनल मार्केटमध्ये ट्रॅडिशनल व्यवसाय तेवढ्या प्रमाणात नाही बेनिफिट देत, सस्टेनेबल बनवणं खूप अवघड जातं. कारण आता कोरोना येऊन गेला, कोविडमध्ये जर पाहिलं तर सगळेच बिझनेस ठप्प झाले. हे सगळे अप अँड डाऊन्स येत असतात. त्याच्यामुळं
आपल्याला आज महागाई बघितलं तर वाढत चाललेली आहे. आणि ह्या महागाईला फाईट करण्यासाठी हे ट्रॅडिशनल बिझनेस तेवढे फाईट नाही करत आहे. तर मला असं वाटलं की प्रोडक्ट आपण लोकांना रिकमेंड केले तर त्यांच्या घरामध्ये इन्कम जाईल. त्यांच्या घरामध्ये गेलेला इन्कम हाच माझा हॅपीनेस आहे सर. दॅट इज ग्रेट. म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेसचं डेफिनेशन दिलेलं आहे. कारण मला एक गोष्ट समजली की मला अनेक जण म्हणतात की मॅडम आम्हाला काहीतरी नोकरी द्या, काहीतरी तुमच्याकडे काहीतरी असेल जॉब करण्यासाठी चान्सेस तर द्या, आम्ही पैसे पण भरायला तयार आहे. पण ते शक्य नाहीये. आज सोशल मीडिया असेल किंवा आपण ह्या सगळ्याचा वापर करतोय, आज जग कुठच्या कुठे चाललेलं आहे. त्यामुळं ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. बरोबर. आज सरकारकडे जॉब नाही राहिलेले, नोकऱ्या नाही राहिलेल्या. बरोबर. आज ह्या प्लॅटफॉर्मवरून स्वतः नरेंद्र मोदी सर सांगतायत की जॉब राहिलेले नाहीयेत भारतामध्ये, फक्त 2% जॉब राहिलेले. व्यवसायाला प्रमोट करतात. नरेंद्र मोदी सर म्हणते की आपण चहाचा असेल, वडापावचा असेल, एखाद्या काय म्हणतात त्याला पकोड्याचा बिझनेस असेल, काही का असेल, पण एखादा छोटा मोठा व्यवसाय चालू करा, जेणेकरून तुम्ही स्वतः तर उद्योजक व्हाल पण तुम्ही 4 लोकांना पण. बरोबर. उद्योजक असं एक प्लॅटफॉर्म आहे सर की मी उद्योजक बनले तर मी 4 लोकांना देऊ शकते, उद्योग देऊ शकते, व्यवसाय देऊ शकते. पण नोकरीवाल्यांकडे काय आहे? नोकरीवाला एका व्यक्तीला जर स्वतः नोकरीला असेल तर दुसऱ्याला नोकरी नाही देऊ शकत. मग मला हे कुठेतरी जाणवलं की मार्केटमध्ये असं आजूबाजूला आपल्या भरपूर असे अनएम्प्लॉईड लोक आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म देता येईल आपल्याला. आपलं फक्त सांगायचं काम आहे, ऐकायचंय नाही ऐकायचंय, शेवटी फायनल डिसिजन तो त्यांचा असतो. आणि मग हे सांगत गेले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे रिझल्ट येत गेले लोकांना. रिझल्ट आल्यामुळं लोकांचा ट्रस्ट बिल्ड झाला. आणि ट्रस्ट बिल्ड झाल्यामुळं आज डॉक्टर अशोक तोडमल सरांबद्दल मी नक्कीच आवर्जून सांगू इच्छिते. आज महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले, खेडेगावातून अगदी शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले, परंतु आज त्यांनी एक मोठा कारवा उभा केलाय. आज कितीतरी लाखो लोकांना त्यांनी त्यांच्या मोटिवेशन स्पीचमधून असेल किंवा ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांची घरं, संसार जुळवलेले आहेत. त्याचबरोबर आज युथला त्यांनी एका प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे, त्यांना एक दिशा देण्याचं काम करतात. मग मला कुठेतरी हे इन्स्पायर झालं की आपण आपला खारीचा वाटा ह्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की सरांनी भरपूर लोकांना इन्स्पायर केलेलं आहे, तर महिलांसाठी सनेज हा कसा प्लॅटफॉर्म आहे, काय वाटतं तुम्हाला? येस, नक्कीच सर. सनेज हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. कारण आज जर पाहिलं तर सनेज मधून आपल्याला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने काम करता येतं. ज्या महिलांच्या घरी सिनियर सिटीजन आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना घराबाहेर पाडता येत नाही. आज असे आपण जर पाहिलं तर कितीही जरी प्रगत झालो तर भारत हा पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश आहे. आज एखादी महिला एखाद्या पुरुषाला, घरातल्या एखाद्या पुरुषाला क्रॉस करून जर इन्कम जास्त कमवत असेल तर कुठेतरी तिला रिस्ट्रिक्शन येतात. हे मी अगदी जवळून पाहिलंय सर. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी त्यांचा इगो हर्ट न होता सुद्धा आपल्याला काम करता येतं. करेक्ट. कारण आज जर पाहिलं तर एक महिला एक अख्खं कुटुंबाला इन्स्पायर करू शकते. पण जर तिनं ठरवलं तर ती त्या कुटुंबाला नेस्तनाबूत सुद्धा करू शकते. एवढी ताकद ह्या नारी शक्तीमध्ये आहे. तर ह्या गोष्टी जर त्यांना असं वाटत असेल की मला घर सोडता येत नाहीये, माझ्या सोबत मुलं आहेत पण मुलांना घेऊन मी करू शकत नाही, तर त्या घर बसल्या सुद्धा करू शकतात. आज आपण सोशल मीडियाचा अगदी छान पद्धतीने यूज करतोय, वापर करतोय आणि आपल्याला ग्रो करण्यासाठी मार्ग भरपूर आहेत. फक्त ते शोधायची तस्ती आपण घेतली पाहिजे. नक्कीच. आता जसं तुम्ही सांगितलं की सनेज ॲक्च्युली खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, महिलांसाठी असेल, यूथसाठी असेल किंवा जे लोकांना उद्योगधंदे चालू करायचे. पण सनेज हा एक डायरेक्ट सेलिंग प्लॅटफॉर्म आहे आणि डायरेक्ट सेलिंग कंपन्यांच्या बाबतीत लोकांचे खूप जास्त गैरसमज आहेत, मिथ आहेत की फसवलं जातं, हे केलं जातं, ते केलं जातं. मग त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? सर, मी जितका स्टडी केलाय त्या स्टडीच्या द्वारे मी सांगू इच्छिते की हा प्लॅटफॉर्म, डायरेक्ट सेलिंग हा प्लॅटफॉर्म 1940 मध्ये अमेरिकेमध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि ज्यावेळेस तो इंडियामध्ये आला तर 1940 म्हणजे 1947ला भारत स्वतंत्र झालेला आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यानंतर 1994ला 1996ला हा प्लॅटफॉर्म इंडियामध्ये आला. पण दरम्यानच्या पिरियडमध्ये आपल्या भारतावर 2 देशांनी आक्रमण केलेलं आहे आणि
2 बल्लाळ देशांनी आपल्यावर आक्रमण केलं होतं. आपण 1947ला स्वतंत्र झालेलो आहोत आणि अशा सिच्युएशन मध्ये 2 बल्लाळ देशांनी आपल्या भारतावर आक्रमण केले. त्यामध्ये एक चीन आहे आणि एक बांगलादेश आहे. आणि मग ह्या सगळ्या सिच्युएशन मधून आपल्याला स्वतःला सावरण्यासाठी, भारताला स्वतःला सावरण्यासाठी काहीच चान्स नव्हता. आणि अशातच 1996ला डायरेक्ट सेलिंगनी इंडियामध्ये एंट्री केली. मग त्या डायरेक्ट सेलिंगला कुठलाच आधार नव्हता, रूल्स नव्हते, रेग्युलेशन नव्हते, कायदा नव्हता, काहीच नव्हतं. ज्या पद्धतीने डायरेक्ट सेलिंग इंडियामध्ये आली त्या पद्धतीने कुठलाच आधार नसल्यामुळं चुकीच्या पद्धतीने ती रन झाली. आणि चुकीच्या पद्धतीने रन झाल्यामुळं त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पिरामिड्स आहेत, बायनरी प्लॅन्स आहेत, मनी रोटेशन प्लॅन्स आहेत, बरेच अदर पण आहेत. मग ह्या सगळ्या ज्या चुकीच्या पद्धती, आज RBIच्या गाईडलाईन्स आहेत सर, की एका ठराविक लेवल नंतर त्याच्यापेक्षा जास्त RBI सुद्धा पैसा देऊ शकत नाही. रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत. मग हे मनी रोटेशन प्लॅन असतील किंवा चिट फंड असतील, हे चुकीच्या पद्धतीने इंडियामध्ये रन केलं गेलं आणि त्याच्यामुळे लोक संभ्रमात पडले. कारण लोकांना अल्टिमेट काय पाहिजे? पैसा पाहिजे. एक हॅपी लाईफ जगण्यासाठी पैसा पाहिजे. मग पैसा जर शॉर्टकट पद्धतीने मिळतोय तर तो का नको? पण ऍक्च्युली यशाला कधीच शॉर्टकट नसतो. पैसा कमवण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतं. त्यामुळं लोकांना चुकीच्या पद्धतीने डायरेक्ट सेलिंग प्रमोट केली गेली. आणि आज डायरेक्ट सेलिंगला जो काळिमा लागलेला आहे किंवा जी कीड लागलेली आहे ती कुठंतरी छगनजी राठोड सर असतील किंवा डॉक्टर अशोक तोडमल सर असतील, हे कुठेतरी ती ऍटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तरी ती पुसण्याचा किंवा तिला क्लीन करण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी पुसलेलीच आहे. किसानच्या माध्यमातून आज भरपूर सारे लोक. आणि आताच्या सिच्युएशन मध्ये जर पाहिलं सर तर 2021 मध्ये डायरेक्ट सेलिंगवर इंडियामध्ये लिगल केले गेलेले आहे. रूल्स बनलेले आहेत आणि स्वतः आपलं गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट डायरेक्ट सेलिंगला प्रमोट करतोय. कारण आज जर पाहिलं तर यूथला आपल्या देशाची लोकसंख्या जी आहे ऑलमोस्ट आपण नंबर 1 आहोत जगामध्ये. आणि एवढ्या मोठ्या पॉप्युलेशन असलेल्या कंट्रीला जर दिशाच नसेल, यूथला दिशा नसेल तर ती भरकटली जाईल. मग कुठंतरी हे सेंट्रल लेवलला, स्टेट लेवलला याचा विचार विनिमय होऊन, या सगळ्याचा विचार विनिमय होऊन डायरेक्ट सेलिंग इंडियामध्ये लिगल केलेली आहे सर. त्याचे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, त्याचं जे कायदा बनवला गेलेला आहे तर तो स्ट्रॉंग आहे. आणि आज इंडियामध्ये पाहिलं तर बायनरी प्लॅनला प्रमोट करत नाहीयेत. विशेष म्हणजे त्याच्यावर कायदा बनलेला आहे, त्यामुळे गुन्हे दाखल होत आहेत. मी स्वतः 2016 मध्ये काही कंपन्यांचे आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या, त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे मी स्वतः. बरोबर. की ज्या फ्रॉड कंपन्या आहेत, जे लोकांना फसवत आहेत, त्याच्यावरती तुम्ही स्वतः देखील कारवाई केलेली आहे. आता जसं तुम्ही मला सांगितलं की ह्या गोष्टी होत राहतात, की काही फ्रॉड कंपन्या महिलांना, लोकांना ऍक्च्युली फसवतात. तर जर समजा एखादी महिला सनेजमध्ये जुळत असेल तर तिला काय अप्स अँड डाऊन्स येऊ शकतात, काय आव्हानं येऊ शकतात आणि त्या आव्हानाला कशा पद्धतीने समोर त्या महिलेला जायला पाहिजे? पहिलं तर ज्या महिलांना असे क्वेश्चन्स आहेत, प्रश्न पडतात की डायरेक्ट सेलिंग लिगल आहे की नाही, तर त्यांनी तो जो स्टडी आहे, जो अभ्यास आहे तो केला पाहिजे. कारण आज कुठल्याही क्षेत्रामध्ये आज लहान मुलाला ऍडमिशन घ्यायचं झालं तरी आपण विचार करतो की त्या स्कूलचं रेप्युटेशन काय आहे, त्याचे रिव्ह्यूज काय आहेत हे आपण चेक करतो. एखादं अमेझॉनवरून प्रोडक्ट जरी घ्यायचं झालं तरी सुद्धा आपण ते प्रोडक्ट चांगला आहे का, हा, त्याचे रिव्ह्यूज पाहिल्याशिवाय आपण ते घेत पण नाही. मग आपण एवढ्या बारीक सारीक गोष्टीचा जर विचार करत असेल तर मला असं वाटतं की डायरेक्ट सेलिंग मध्ये आज आशिया खंडामध्ये सनेज, मी आता बघतीये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधून किंवा लोकांचे रिव्ह्यूज येतात त्याच्यावरून बघते, आशिया खंडामध्ये नंबर 1 कंपनी आहे. आणि विशेष म्हणजे आज कंपनीचे रूल्स आहेत, ESI ही सिस्टीम बनवलेली आहे. तर सिस्टीमद्वारे लोकांना ट्रस्ट दिला जातोय. तर ह्या सगळ्याचा त्यांनी नक्कीच स्टडी करावा. आणि खरंच मला असं वाटतं की डायरेक्ट सेलिंगमध्ये अशी सिस्टीम आज काही दिवसांपूर्वी भरपूर असे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत ज्याच्यामध्ये मी पाहते की लोक सनेजला घेऊन सिरियस होत आहेत सर, सिरियस होत आहेत. मग अशा ठिकाणी सिरियस होत आहेत जिथे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत,
जिथे ट्रस्ट आहे, जिथे महिलांसाठी एक सिक्युअर प्लॅटफॉर्म आहे, अशा ठिकाणी महिलांना यायला काही हरकत नाही. हरकत नाही. असं तर नाही तुम्ही सनेजचे प्रोडक्ट प्रमोट करताय? नाही सर, सनेजचे प्रोडक्ट प्रमोट करत नाही मी. रिअल आयुर्वेदा प्रमोट करते. अगदीच. येस. ग्रेट. आणि त्याच्यामध्ये सनेज बेसिकली येतोच, कारण सनेज ह्या प्लॅटफॉर्मकडे 100% आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. परफेक्ट. सो पुढचा प्रश्न असा की हे प्रोडक्ट म्हणजे प्रमोट करताय किंवा तुम्ही त्याला सुरुवातीला अवेअरनेस असा शब्द वापरला की मी लोकांना आयुर्वेदा रिलेटेड अवेअरनेस करते, तुमची टीमही बनली असेल? सर, माझी टीमबद्दल म्हणजे टीम असेल त्याच्यामध्ये महिला देखील असतील ज्यांना तुमच्यामुळे एम्पॉवरमेंट मिळालेली असेल, तर त्या महिलांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? सर, आज समाजामध्ये जर पाहिलं तर महिला घाबरतात, बाहेर पडायला मागत नाहीत. तर कुठंतरी त्यांना हा ट्रस्ट देणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, आज प्रत्येक महिलेमध्ये कोणतं तरी स्किल आहे, पण ते स्किल डेव्हलप होण्यासाठी त्यांना जो प्लॅटफॉर्म पाहिजे किंवा जो बूस्ट पाहिजे, जो पुश पाहिजे, तो पुश नाही भेटत आहे. तर मला असं वाटतं की तो पुश देण्यासाठी जे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या मी लोकांपर्यंत पोहोचवते. आणि विषय टीमचा, तर माझी अशी कुठली टीम आहे असं मला नाही वाटत, पण माझ्या थ्रू बऱ्याच लोकांच्या टीम तयार झाल्या आणि बरेच लोक माझे व्हिडिओ जे आज मी सनेजच्या प्लॅटफॉर्मवर येऊन, जसं की अलका कुबल मॅडम होत्या ज्या आपल्या वुमन एम्पॉवरमेंटला आल्या होत्या, मला इन्व्हाइट केलं गेलं होतं. आणि माझे ते व्हिडिओ बघून लेडीज सुद्धा इन्स्पायर होतात की एक लोकांना असं वाटते की एक पोलीस अधिकारी आहेत आपल्यासोबत, तर ही भावना, हा विश्वास हा कुठंतरी बिल्ड होतोय सर. त्यांना असं विश्वास येतोय की चला आज पोलीस आहेत आपल्यासोबत, तर घाबरायची हरकत नाही. कारण का आता कुठलाही क्राईम झाला, कुठल्याही महिलेला, कुठल्याही व्यक्तीला कुठलाही प्रॉब्लेम आला, तर पहिला व्यक्ती दिसतो तो पोलीस दिसतो. आणि ह्या प्लॅटफॉर्म मध्ये सुद्धा कुठेतरी मॅडम आहेत. आज मला अनेक फोन येतात सर की माझा सनेज व्यतिरिक्त येतात, माझा असा प्रॉब्लेम आहे, माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे, मला समजत नाहीये काय करू, की मी मानसिक म्हणजे तणावामध्ये आहे, मला फॅमिलीमधून त्रास होतोय. तर माझी ओळख त्या व्हिडिओ थ्रू, ह्या सोशल मीडिया थ्रू लोकांपर्यंत गेलेली आहे. आणि मला छान वाटतंय त्यांच्यासाठी. मला जेवढं जमेल, जेवढ्या गोष्टी मला त्यांना कायदेशीर त्यांना माहिती देता येईल त्या पद्धतीने मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. अगदीच. जसं उल्लेख केला की एक महिला अधिकारी म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, एक इन्स्पिरेशन असतं. आजकाल कितीतरी मुलं, यूथ जे आहे ते पोलीस भरतीची तयारी करत आहे, UPSC MPSCची तयारी करत आहे. ओके, कित्येक तरी लोकांना सक्सेस मिळतं, नाही मिळत. त्या लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिताल? त्या मुली, ज्या महिला आहेत त्या UPSC MPSC करतायत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितात की जर समजा तुम्ही अधिकारी नाही बनू शकले किंवा तुम्हाला तुमचं जर स्वप्न पूर्ण करता आलं नाही तर पुढे काय? जसं की सर बघा, आपण 2 गोष्टींसाठी काम करतो. एक आपलं पॅशन म्हणून, आणि एक जस्ट आपल्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे म्हणून. जे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ना, त्यांच्याबद्दल मला सांगावं असं वाटेल की ते पुढे जाऊन फार काही स्वतःची स्वप्न, बाकीच्या गोष्टी हे त्यांची होत नाहीत पूर्ण. पण हे लाईफ आहे, हे भगवंताची एक देणगी आहे आणि हे एक पॅशन म्हणून जगलं पाहिजे आपण. करेक्ट. आज आपल्याला जर कुठं जायचं असेल, समजा आपल्याला माहीतच नाही आपल्याला कुठं जायचंय आणि आपण प्रवासाला निघालोय आणि आपल्याला माहीतच नाहीये कुठं जायचंय, तर आपलं डेस्टिनेशन फिक्स नाही होत. डेस्टिनेशन फिक्स नाही होत. तर आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला ह्या पृथ्वी तलावर आलोय आपण, तर आपलं काहीतरी काम आहे. कशासाठी आपण कशासाठी आलोय हे आपण स्वतःच अनालिसिस केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची स्वप्न आहेत सर. असं ह्या जगामध्ये एकही व्यक्ती नाही ज्याची स्वप्न नाहीयेत. पण काही लोकांची स्वप्न पूर्ण होतात, काही लोकांची अर्धवट राहतात. मग ह्याच माध्यमातून तुम्ही काय त्या युथला संदेश देऊ इच्छिता की MPSC UPSC करत असताना त्यांना त्या रिगार्डिंग मला असं सांगावं असं वाटतंय सर की प्रत्येक व्यक्तीला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, पण आज गव्हर्नमेंटकडे जॉब आहेत का हे पाहिलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक युथ, प्रत्येक मुलगा मुलगी असेल ते MPSCचा स्टडी करतात, पण आज पहा सगळेच लोक MPSC मध्ये सक्सेसफुल होतात असं नाही. आज मी माझ्या समोर काही उदाहरणं पाहिलेली आहेत की एज बार होईपर्यंत तयारी चालू असते.
मग एवढा वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त पण ऑप्शन ठेवले पाहिजे. बरोबर, बॅकअप प्लॅन असावा आयुष्यामध्ये. येस, बॅकअप प्लॅन असावा. आणि विशेष म्हणजे आज जर 400 लोकांचे जागा असतील आणि तिथं 4000 लोकांनी फॉर्म भरले तर 400च लोक घेणार आहेत तिथे. अगदीच 401 तर होऊ शकत नाही. बरोबर, मग त्या राहिलेल्या 350 लोकांनी काय, 3500 लोकांनी काय करायचं? मग त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म नाहीये. तर कुठंतरी आज जसं रेग्युलर लाईफ जगताना सुद्धा आपण काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो. मी म्हणत नाही की प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करा, पण आज तिथं तुम्हाला संधी किती उपलब्ध आहे, त्या प्लॅटफॉर्म मध्ये संधी किती प्रमाणात उपलब्ध आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. बरोबर, आज मला सांगा, मला जर कोणी म्हटलं की तुम्ही अंतराळात जाल पण माझी कॅपॅसिटी आहे का ही पण चेक केली पाहिजे. अगदी अगदी. सो मला असं वाटतं की एक हॅप्पी लाईफ जगण्यासाठी आहे ना, फक्त डिपार्टमेंट मध्येच येणं, खाकी वर्दीच घालणं किंवा गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे हटून बसणं हे चुकीचं आहे. काहीतरी शेवटी तुमचा जो बॅक सपोर्ट असतो त्यांनी काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा त्यांच्या पण असतात. जेव्हा आई वडील आज फॉरेन कंट्रीमध्ये आपण बघतोय, व्हिडिओ बघतोय किंवा त्याच्या न्यूज पण फ्लॅश होतात, लहान लहान मुलं सेल्फ कसं जगायचं ह्याचं शिक्षण दिलं जातं. करेक्ट. आज आपल्याकडे वयाच्या 22 नंतर 20 नंतर मुलं कुठंतरी स्टेबल होताना बघतोय आपण. आणि त्यावेळेस ज्यावेळेस 20-22 वर्षाचा युथ मुलगा होतो त्यावेळेस वडिलांची पण कुठंतरी अपेक्षा असते की माझा जो आधार आहे तो बनला पाहिजे, माझा मुलगा माझा आधार बनला पाहिजे. आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण जर त्याच प्लॅटफॉर्मच्या मागे धावत राहिलो तर मग त्यांनी कुणाकडून अपेक्षा करायची. तर माझं युथला एवढंच सांगणं राहील की तुम्हाला 100% प्रयत्न 100% करा. तुम्ही झालं तर चांगलीच गोष्ट आहे नक्कीच, पण जर होत नसेल तर तुम्ही त्याच्याच मागे धावू नका त्याच्यामध्ये. कारण आज वेळ ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे सर की जी परत कधीच येऊ शकत नाही. अगदीच. आणि जर आपण वेळेची कदर नाही केली तर वेळ सुद्धा आपली कदर नाही करत. नक्कीच. त्यामुळे वेळेची कदर करा. जे तुमच्या नशिबात आहे ते मिळणार आहे, तुम्ही प्रयत्न करत राहा. पण त्याच्यासोबतच आपल्यावर जबाबदारी आहे आपल्या कुटुंबाची, आपल्या आई वडिलांची, त्याचंही भान ठेवणं गरजेचं आहे. जसं तुम्ही सुरुवातीला तुमच्या स्वप्नांचा उल्लेख केला, अशी काही स्वप्न आहेत मोठी मोठी, आता खाकी वर्दी तर मिळालेली आहे ते देखील एक स्वप्न होतं, तसं आणखीन काहीतरी याच्यापेक्षा मोठी स्वप्न किंवा वेगळी स्वप्न आहेत? सर सांगायला आवडेल की मी लहानपणापासूनच क्रिएटिव्ह माइंडचे आहे. म्हणजे मला नवीन नवीन गोष्टी शिकायला, नवीन नवीन गोष्टी ऐकायला, नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात. मी लहान असताना खूप काही गोष्टी अशा केलेल्या आहेत. माझं जर बालपण बघितलं तर मुलांमध्ये झालेलं आहे. माझ्या घरामध्ये ऑलमोस्ट 7-8 भाऊ आहेत माझे, सख्खे नाही, सगळे चुलत मावस धरून. तर त्यांच्यामध्ये माझं बालपण गेलेलं आहे. त्याच्यामुळं मला प्रत्येक गोष्टीची क्युरियोसिटी असेल किंवा प्रत्येक नवीन गोष्ट शिकणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी अगदी लहानपणापासूनच माझ्या सोबत आलेल्या आहेत. ज्यावेळेस मी जॉब जॉईन केला त्याच्यानंतर मी MPSC मधून सिलेक्शन झालं माझं. नंतर मग मला असं वाटलं की आपल्याला इथंच नाही थांबायचं आहे, आता आपल्याला आपल्या फॅमिलीसोबतच स्वतःसाठी पण काहीतरी करायचं आहे. तर मी स्वतःसाठी करता करता माउंटेनिंग क्षेत्र निवडलं, ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर मी महाराष्ट्रातले सगळे गड किल्ले फिरलेले आहे सर. ग्रेट. आणि हे गड किल्ले फिरत असताना मला हे जे गड आहेत, जे एक साऊंड आहे जो की मला खूप इन्स्पायर करायचा. वाहणारे झरे, खळखळणारे झरे, पानांची सळसळ, त्यानंतर डोंगरामध्ये जो शांतता पसरलेली असायची ती माझ्याशी इनडायरेक्टली बोलायची. तर मला त्याच्यातून इन्स्पिरेशन असं मिळालं की माझा जन्मच ऑलरेडी ग्रामीण भागात झालेला आहे आणि मला कुठंतरी त्या गोष्टी आहेत, जी शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे, ती माझ्यामध्ये येऊन मला इन्स्पायर करायची की असं फ्री वातावरण जगायचं आहे तुला. अगदीच. कंजेस्टेड लाईफ किंवा बंदिस्त जीवन नाही जगायचंय, तो तुला एकदम मोकळं फ्री होऊन जगायचं आहे. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. 2018
सॉरी 2019 पासून मी पहिलं शिखर कळसुबाई केलं होतं. त्याच्या आधी माझे छोट्या मोठ्या एक्सपिडिशन, छोट्या मोठ्या ट्रेकिंग असायच्या, पण मी माझ्या 4.5 वर्षाच्या मुलीला घेऊन मी कळसुबाई शिखर माझ्या फॅमिली सोबत सर केलंय. आणि त्यावेळेस आम्हाला काहीच माहित नव्हतं, म्हणजे की याच्या महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊन आपण हे सगळं करू शकतो. पण ज्यावेळेस माझ्या घरच्यांनी पण मला सपोर्ट केला आणि कळसुबाई शिखर माझ्या 4.5 वर्षाच्या मुलीला जाऊन मी तिला सोबत घेऊन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी माझे जे 2 नंबर बंधू आहेत, नंदराज गव्हाले, यांना मी माझ्या त्या एक्सपिरियन्सबद्दल सांगितलं. तर त्यांनाही त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. तर त्यांनी मला सांगितलं, ताई तू एकटी नको जाऊस, मी आहे सोबत, आपण मिळून करूया. त्याच्यानंतर मग आम्ही दोघा बहीण भावांनी मिळून भरपूर सारे गड किल्ले फिरलेत, अगदी माझ्या लहान मुलीला घेऊन, विथ फॅमिली. त्याच्यामध्ये माझे मोठे बंधू आहेत. एक किस्सा नक्कीच सांगावं असं वाटेल सर. पावसाळ्याचे दिवस होते, मच्छिंद्रगड इथे आम्ही असंच मला नवीन नवीन गोष्टी शिकण्याची, ऐकण्याची, पाहण्याची उत्सुकता असल्यामुळं मी एक तो जो मच्छिंद्रगड किल्ला आहे त्याची इन्फॉर्मेशन काढली आणि त्या इन्फॉर्मेशन घेऊन त्या किल्ल्याबद्दल, त्या गडाबद्दल मी माझ्या भावांना सांगितलं. तर त्यांची पण क्युरिओसिटी वाढली आणि विदाऊट इक्विपमेंट्स आम्ही तो किल्ला हिट केला. आणि तो किल्ला असा आहे सर की जिथे जर पाहिलं तर वरती तर जाता येतं, पण खाली येताना प्रचंड भीतीदायक तो प्रसंग आहे, ज्याच्यामधून जर पाहिलं तर त्याला कुठेही धरायला जागा नाहीये, कुठेही असा आधार नाहीये. आणि अशा ठिकाणी मी माझ्या एक्सपिरियन्सवरून मी त्यांना घेऊन गेले होते. योगायोगाने तो हिट पण केला आम्ही, सक्सेसफुलरित्या ती ट्रेकिंग पण आम्ही कंप्लीट केलं. पण दुसऱ्या आठवड्यामध्ये एक असा इन्सिडेंट घडला की तिथे एक 17 वर्षाची मुलगी पाय घसरून पडली, डेथ झाली. त्याच्यानंतर मला त्यातून एक सीख मिळाली की आपण कुठल्याही प्रदेशात जेव्हा जातो तेव्हा तिथला इतिहास आणि तिथला भूगोल आपल्याला 100% माहिती पाहिजे. आणि त्या 2 गोष्टी माहिती नसेल तर तुम्ही तिथे जाऊ नका. ती गोष्ट मला खूप भावली. त्याच्यानंतर मग मी प्रॉपर स्टडी करूनच, कुठे जायचं झालं तर तिथं प्रॉपर स्टडी करूनच जायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 2020 नंतर मी महाराष्ट्राच्या बाहेर हिमालयामध्ये माझ्या ट्रेकिंग सुरू झाल्या. त्याच्यानंतर माझं 2021 मध्येच माझं बेसिक माउंटेनिंग कोर्स अटल बिहारी वाजपेयी मनाली या संस्थेमधून, पर्वतारोहण संस्थेमधून माझं बेसिक माउंटेनिंग कोर्स झालेला आहे. मला जे माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे ते 7 खंडांमध्ये जे 7 शिखरं जी सर्वोच्च आहेत ती मला सबमिट करायची आहेत. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ही 7 खंड जे आहेत, ही 7 खंड 7 समिट चॅलेंज म्हणून ओळखली जातात. तर ते 7 समिट चॅलेंज मला कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट हे पण आहे. आणि हे सगळ्यात मोठं स्वप्न आहे, कारण आज जर पाहिलं तर मला खूप काही गोष्टी यातून शिकायला मिळालेल्या आहेत सर. आणि महाराष्ट्रामध्ये हे 7 समिट चॅलेंज प्रियंका मोहिते ह्या मुलीने कंप्लीट केलेलं आहे. ग्रेट, जबरदस्त. जसं तुम्ही सांगितलं की गड किल्ले तुम्हाला सर करायचे आहेत, काय सोनं घेऊन जातं घरी सोबत? सर नक्कीच, कारण खूप गरजेचं आहे. एनर्जी ड्रिंक आहे आणि रोज लागतंच ते, सो गरजेचं आहे, घेऊन जातो नक्कीच. एक प्रश्न असा आहे की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणीतरी सोबत असतं. जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात आहे, तसं माझ्यासमोर बसलेल्या ह्या यशस्वी महिलेला अशा कुठल्या गोष्टी प्रेरणा देतात? काय तुमचं इन्स्पिरेशन आहे? सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जी इन्स्पिरेशन मिळालं ते माझ्या वडिलांकडून मिळालं. कारण जेव्हा मी कॉलेज लेवलला, स्कूल लेवलला होते, तर जो वडिलांचा वेळोवेळी आर्थिक परिस्थिती नव्हती आमची. वडील शेतकरी होते, अशिक्षित होते आणि फार बेताची आर्थिक परिस्थिती होती आमची. तर ज्यावेळी वडिलांचा माझ्या शिक्षणासाठी अपमान व्हायचा तो मी फार जवळून पाहिलेला आहे. असाच एक किस्सा मी नक्की आवर्जून सांगू इच्छिते. ज्यावेळेस मी इयत्ता 7वी मध्ये होते आणि माझ्या स्कूल लेवलला एक कोर्स आला होता. तो कोर्स करायचा होता मला, एज्युकेशन रिलेटेडच होता. आणि
तो कोर्स करण्यासाठी फक्त 700-750 रुपये पाहिजे होते. तर ते 750 रुपये माझ्या वडिलांचे मोठे बंधू आहेत, ते त्यावेळेस युको बँकेमध्ये होते, तर त्यांच्याकडे ते मागितले होते. परंतु अनफॉर्च्युनेटली काकांनी नाही म्हणून सांगितलं. आणि त्यावेळेस काकांनी एक शब्द वापरला होता की म्हणजे एक वर्ड माझ्यासाठी वापरला होता की अरे दादा, तुझी मुलगी जिथे जाईल तिथे चपात्याच करणार आहे, वेगळं काय करणार आहे, का तू तिच्या शिक्षणासाठी एवढा खर्च करतोय. त्यावेळेस कुठंतरी वडिलांना ते हर्ट झालं होतं आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये ते पाणी आलं होतं, जे अश्रू आले होते की त्यांना अपेक्षित नव्हती ही गोष्ट की माझा सख्खा भाऊ ज्याच्या एज्युकेशनसाठी मी स्वतः पैसा उभा केलाय, स्वतः कष्ट केलेत, आणि आज माझ्या मुलीची वेळ आली तर माझ्या मुलीसाठी 750 रुपये नाही आहेत. सो हा एक हार्ट टचिंग मुवमेंट होता माझ्यासाठी. मी वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी पाहिलं होतं आणि त्यावेळेस वडिलांना सांगितलं होतं की मला पैसा नको आहे, मला तुमच्या आशीर्वादाने तुम्ही पाठीशी उभे राहा माझ्या, तुम्ही हो म्हणा, त्याच्यातून मी मार्ग काढायला तयार आहे, कसाही मार्ग काढू आपण, पण तुम्ही फक्त पाठीशी उभे राहा, खचून नाही जायचंय. म्हणजे त्यावेळेस मी वडिलांची आई झाले होते. आणि ही गोष्ट मला खूप हार्ट करून गेली की माझ्यासाठी, माझ्या शिक्षणासाठी वडील धडपडतायत आणि कुठेतरी त्यांनाही स्ट्रगल करावं लागतंय. आणि ती गोष्ट मला इतकी भावली की काकांनी सांगितलं होतं, काय तुझी मुलगी पुढे जाऊन दिवा लावणार आहे का. तर मी विचार केला की हा काय, म्हणजे त्यावेळेस विचार केला, दिवा लावेल नाही लावेल माहीत नव्हतं सर, पण ती कुठेतरी गोष्ट माझ्या काळजाला भिडली. आणि त्यानंतर मी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्याच्यानंतर माझी 10वी झाली, त्याच्यानंतर 12वी झाली, नंतर मी पोलीस भरती झाले आणि आज खरंच मी लाल दिव्याच्या गाडीत बसलेले आहे. आणि आजही मला त्या गोष्टीचं रिग्रेट नाही आहे की काका मला असे बोलले, ती गोष्ट केव्हाच संपून गेली. उलट काहीतरी ना आपल्या पाठीमागं असं पाहिजे जे आपल्याला पुश करेल पुढं. काका तर बोलून गेले, पण तो शब्द मी मनावर एवढा घेतला की आज मी तुमच्या समोर उभी आहे, तुमच्या समोर बसलेले आहे, आज या प्लॅटफॉर्म थ्रू इथंपर्यंत पोहोचलेले, आज मी एक चांगलं सामाजिक कार्य करू शकते. आजही गावी गेल्यानंतर काका, गाड्या तर सगळ्यांच्याकडेच आहेत, पण माझ्या कारमध्ये येऊन बसतात आणि मला म्हणतात जिकडे जायचं असेल तिकडे मलाच म्हणतात तूच चल. त्यावेळेस खूप छान वाटतं की मनामध्ये कोणत्याच गोष्टीचं सल, कोणत्याच गोष्टीचं दुःख, कोणत्याच गोष्टीची टोचणी राहिलेली नाही आहे की ते मला असं बोलले होते. कदाचित त्या शब्दामुळेच मी आज इथे आहे, आज त्या शब्दामुळेच मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकते, आज त्या एका शब्दामुळेच मी माझ्या 2 भावांना एक चांगल्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचवू शकले. आज मी एकटी PSI झाले नाही, आज एकटी जॉब करत नाही, तर माझ्या पाठचे 2 भाऊसुद्धा माझ्या बरोबरीने आहेत, आज त्यांनाही या प्लॅटफॉर्मपर्यंत मी पोहोचवू शकले. आणि हे कुठंतरी तो शब्द कारणीभूत आहे. तर मला असं कधीच सांगावंच वाटतंय की काका बोलून गेले होते, पण आजही त्यांच्याबद्दल जे मनामध्ये कुठलीच दुःख नाही, खंत नाहीये. आजही त्यांच्याबरोबर खूप छान बॉन्डिंग आहे माझं. खूप छान वाटतं त्यांना भेटल्यावर, कुठंतरी जाणवतं की त्यांच्यामुळे मी आज इथंपर्यंत पोहोचले. म्हणजे काही गोष्टी टोचणं गरजेचं असतं हा माणसाला पुढे जाण्यासाठी. कारण बघा सर, एखादं जर आपल्याला कुठलंही टार्गेट कम्प्लीट करायचं असेल तर आपण ते मनावर घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जो पुश मिळणं गरजेचं आहे तो आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी अशा काही गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी आयुष्यामध्ये आणखीन वर जायला पाहिजे, माझी स्वप्न पूर्ण करायला पाहिजे? या सगळ्या प्रवासामध्ये मला इन्स्पायर करतात, मला ग्रो करण्यासाठी. बघा, प्रत्येकाच्या पाठीमागे, आता जसं आपण चर्चा केली की यशस्वी महिलेच्या पाठीमागे पुरुष असतो, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखादी महिला असते. माझे वडील तर माझ्या पाठीशी होतेच, त्याचबरोबर माझे भाऊ सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कारण बऱ्याच गोष्टी मला इंडिपेंडेंट बनणं, डिसिजन घेणं, त्यासाठी त्यांनी मला शिकवलं. लहान आहेत तरी सुद्धा मला त्यांनी डिसिजन मेकर बनवलं. त्याचबरोबर एक अशा गोष्टी आहेत ज्या माणूस नाही आहे, पण माझ्यासाठी एक महान गुरु आहेत. तर आवर्जून मी सांगू इच्छिते, ते महान गुरु 3 आहेत आणि त्यातला पहिला महान गुरु आहे एक बुक. जे बुक आहे, ज्याचं नाव आहे नॉट विदाउट माय डॉटर. मी माझ्या जर्नीमध्ये, माझ्या प्रवासामध्ये जेव्हा मी महिलांचे प्रॉब्लेम बघत होते, महिलांच्या दुःखाबद्दल बघत होते, महिला भरकटतात, एका सर्टन लेवलनंतर काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस होतात आणि मग त्या आपला मार्ग सोडून कुठेतरी भरकटतात. तर त्या मार्गाला कंट्रोल करण्यासाठी, एक आई म्हणून जगण्यासाठी किंवा आईची कर्तव्य काय आहेत ते ह्या बुक्समधून मला
वाचायला मिळाली, अनुभवायला मिळाली. तर ते माझ्यासाठी एक बुक नाही आहे, तर नॉट विदाऊट माय डॉटर हे माझ्यासाठी एक माझा गुरु आहे, महान गुरु आहे. त्यानंतर दुसरा गुरु आहे माउंटेन. आज मी ज्या वेळेस हिमालयामध्ये जाते, तासन तास ते हिमालयन पर्वतांकडे बघत असते, कारण मला ते कुठेतरी सांगतात, माझ्याशी बोलतात की जशा दिमाखात आम्ही उभे आहोत तशा दिमाखामध्ये तुम्हाला तुमची उभं राहून स्वप्न पूर्ण करायची आहेत, ताठ मानेनं तुम्हाला जगायचं आहे. ते मला शिकवतात, त्यांच्याकडून मला हे इन्स्पिरेशन मिळतं. ऊन येऊ दे, वारं येऊ दे, वादळ येऊ दे, पाऊस येऊ दे, कोणतीही सिच्युएशन येऊ दे, आम्ही हलत नाही ना. आज आमच्यापर्यंत लाखो करोडो लोक येऊन जातात, लाखो करोडो लोक त्यांची स्वप्न पूर्ण करतात, आणि अशी स्वप्न तुम्हालाही करायची आहेत. जर आम्ही एवढ्या ताटमानेने उभे आहोत तर तुम्हालाही ताटमानेने उभं राहूनच, खचून न जाता खंबीरपणे तुमची स्वप्न पूर्ण करायची असेल तर तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि तिसरा अर्थातच सनेज आहे. आज जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत, पण त्याच्यासाठी आपली हेल्थ चांगली राहणं गरजेचं आहे. आणि आपली हेल्थ मेंटेन करायची असेल तर आपल्याला आयुर्वेदाशिवाय पर्याय नाहीये. आज आयुर्वेद सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, आज जागतिक लेवलला आयुर्वेद प्रमोट केला जातोय. आणि आज सनेज पाहिलं तर आशिया खंडामध्ये नंबर 1ला आहे, लवकरच वर्ल्ड वाईड नंबर 1 होणार आहे, यात शंका नाही आहे सर. सो मला असं वाटतं की आयुर्वेद खरंच गरजेचं आहे, कारण एकमेव आहे जो आपल्याला हेल्थ देतो. आणि आज आपली स्वप्न पूर्ण करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपली हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. त्यामुळं सनेज हा सुद्धा माझ्यासाठी महान गुरु आहे सर. नक्कीच. सनेज जसं आपण सांगितलं की वुमन एम्पॉवरमेंट करतं, तर सनेजमधल्या अशा कोणत्या महिला आहेत ज्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटलं की हो स्वप्न खरंच पूर्ण होतात, किंवा ज्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटलं की हो त्या साधारण महिलांनी त्यांनी त्यांच्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण केलेली आहेत? सर सनेजमध्ये सांगायला आवडेल की अनेक अशा महिला आहेत ज्या अगदी मिडल क्लास, लोअर मिडल क्लासमधून आलेल्या आहेत, आणि त्यांनी खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे. लोकांसाठी एक इन्स्पिरेशन बनलेले आहेत, महिलांसाठी इन्स्पिरेशन बनलेले आहेत, यूथसाठी इन्स्पिरेशन बनलेले आहेत. त्याच्यापैकी मला आवर्जून एक नाव घ्यायला आवडेल. धाराशिवमधून एका गरीब कुटुंबातून, एका मिडल क्लास फॅमिलीमधून सविता अवतडे नावाच्या मॅडम आहेत, ज्यांनी आज जर पाहिलं तर त्यांचा जर्नी आहे तो आत्तापर्यंत मी अगदी जवळून पाहिलेला आहे. एक मिडल क्लास घरातली मुलगी आज मर्सिडीजपर्यंत पोहोचलेली आहे, स्वतःचं एक नाव, लौकिक समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, आणि लोकांसाठी त्या इन्स्पिरेशन बनलेल्या आहेत. आज मॅडम ऑलरेडी हेल्थमध्ये काम करत होत्या, मेडिकल नर्स होत्या. हां, येस, मॅडम नर्स होत्या, आणि नर्सिंग करत करत हा प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला. ऑलरेडी हेल्थवर काम करतात, आणि हा प्लॅटफॉर्म सोबत अजून त्यांनी स्वतःला छान ग्रो केलं. एक छान उदाहरण महिलांसाठी त्यांनी सेट केलेलं आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून संजीवनी मस्के मॅडम आहेत. जर मॅडम पाहिलं तर भरपूर सारे हेल्थचे इश्यूज होते, मी त्यांना अगदी जवळून ओळखते, त्यांचे हेल्थचे भरपूर इश्यूज होते. त्याच्यासाठी मॅडमनी सुद्धा सुरुवात केली, प्रॉडक्ट यूज केले, आणि आज एक हाऊसवाईफ आज जर पाहिलं तर करोडपतीचं लेबल लावलेलं आहे मॅडमनी. आज अशा नाही आहे की महिला ग्रो नाही करत आहे, महिला ग्रो करतायत. फक्त कुठंतरी त्यांना प्रमोट करणं, ते त्यांचे जे विचार आहेत ते विचार, त्यांची लाईफस्टाईल लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षक पेशामधून जर पाहिलं तर मिनल कुलकर्णी मॅडम आहेत. आज मॅडमनी ह्या तिघींनी पाहिलं तर मर्सिडीजपर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. आज संजीवनी मस्के मॅडम मर्सिडीज घेत आहेत, मिनल मॅडमची मर्सिडीज आलेली आहे. मग आज महिला जर एका नॉर्मल फॅमिलीमधून आहेत, एका मिडल क्लास फॅमिलीमधून आहेत, आणि आज त्या मर्सिडीजपर्यंत पोचतात, तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा सेक्युअर प्लॅटफॉर्म दुसरा कुठलाच नाही आहे. मित्रांनो, मला सांगायला आवडेल की सविता अवतडे मॅडम यांचा प्रवास देखील तितकाच प्रेरणादायी आहे, आणि नक्कीच आपण लवकरच त्यांना आपल्या पॉडकास्टवरती बोलून त्यांचा देखील प्रवास जाणून घेणार आहोत. मॅडम, तुम्ही सनेजच्या ह्या ज्या काही महिला आहेत त्यांच्यासोबत जे काही काम केलेलं आहे, ज्या इतर आपल्या महिला आहेत जे तुम्हाला आदर्श मानतात ॲज अ API म्हणून, ओके, त्यांच्यासाठी तुमच्याकडनं खास काय संदेश असेल? कारण आता महिला दिवस जवळ आलेला आहे, तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? महिलांसाठी माझा खास संदेश असा आहे की प्रिय महिलांनो,
तुमच्यामध्ये अपार शक्ती, अपार जिद्द, कष्ट करण्याची अपार धडपड, कष्ट करण्याची ताकद आहे. तुमच्यामध्ये अपार शक्ती, जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची ताकद आहे. आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच अशा महिला आहेत, मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. त्यांनी आपलं एक स्वतःचं स्वकर्तृत्वावर सामर्थ्याचं प्रदर्शन जगाला दाखवलेलं आहे. इतिहास साक्षीला आहे. आज जर पाहिलं तर बचेंद्री पाल भारतामधली पहिली महिला आहे जिने एव्हरेस्ट शिखर सर केलं. आज महिलांच्या सामर्थ्याचं प्रदर्शन तिथे त्यांनी करून दाखवलंय. त्याचबरोबर जर पाहिलं तर अरुणिमा सिन्हा, अपघातामध्ये एक पाय गमावलेली महिला, एक लेडी, दिव्यांगावर मात करून आज अरुणिमा सिन्हा मॅडमनी एव्हरेस्ट सर केलंय. आणि मला असं वाटतं की एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर आहे. जर महिला तिथं पोचू शकतात तर महिला कुठेही जाऊ शकतात, कुठेही पोचू शकतात. फक्त ती जिद्द, चिकाटी, ताकद ओळखता आली पाहिजे, जिद्द सोडली नाही पाहिजे आणि ती चिकाटी, सातत्य ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आज आपल्या महाराष्ट्रातल्या कल्पना सरोज, एक मिडल क्लास फॅमिलीमधून आलेली उद्योजिका, आज पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आज मॅडमचं जर्नी पाहिलं तर अगदी 2 रुपयापासून मॅडमनी सुरुवात केली होती. आज लाखो करोडोंचा बिझनेस त्यांनी सेट केलेला आहे. अशा अनेक महिला आहेत. आज जर पाहिलं तर रेल्वे मंत्री पद ममता बॅनर्जी यांनी भूषवलेलं आहे. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त रेल्वेचं जाळं जगामध्ये कुठं पसरलेलं असेल तर भारतामध्ये आहे. आणि एवढं महत्त्वाचं पद त्यांनी भूषवलेलं आहे. आज आपल्याकडे असे पायलट असतील, डॉक्टर असतील किंवा अंतराळात गेलेल्या आपल्या कल्पना चावला, महिला आज अंतराळात सुद्धा जाऊ शकतात. इमॅजिन करण्याची गोष्ट आहे. मग आज महिला जर अंतराळात सुद्धा जाऊ शकतात. सुनीता विल्यम मॅडम असतील, आज अशा कित्येक लेडीज आहेत ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याचं प्रदर्शन केलेलं आहे. हल्लीच काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. तिथंही सगळ्या महिलाच होत्या, महिला पायलट होत्या. आज तिथेही महिलांनी स्वतःच्या सामर्थ्याचं प्रदर्शन दाखवून दिलेलं आहे. तर माझं महिलांना एकच आव्हान आहे की तुमच्यातली ताकद ओळखा, तुमच्यातल्या जिद्दीला जोड द्या, चिकाटीला जोड द्या, कष्ट करण्याची, धडपड करण्याची ताकद ठेवा, जिद्द ठेवा. तुम्ही शिका, नवीन नवीन गोष्टी शिका, तुमच्यामध्ये कौशल्य आत्मसात करा. आणि ह्या कौशल्य हीच आपली प्रगती आहे, हीच आपली प्रेरणा आहे. तर त्या प्रेरणेला, चिकाटीला, जिद्दीला तुम्ही स्वतः इन्स्पिरेशन बना. आणि आज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी, कारण आयुष्य एकदाच आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने उपभोग घ्या, चांगला लाईफ जगून जा. तर मला एकमेकींना साथ द्या, एकमेकांवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आज महिला घाबरतात, बंदिस्त लाईफमधून बाहेर यायला घाबरतात, कुठंतरी त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. तर ती भीती काढून टाका. कोणी येणार नाहीये आपल्याला आपल्या मनातली भीती काढायला, आपल्याला स्वतःलाच ती भीती काढावी लागणार आहे. अशा प्लॅटफॉर्ममध्ये या जिथे तुम्हाला सिक्युअर वाटेल. आज सनेसारखा प्लॅटफॉर्म आहे जिथे सिक्युरिटी आहे. आज मी जवळून पाहिलेलं आहे की एकमेकाला मदत केली जाते, एकमेकाला सांभाळून घेतलं जातं, एकमेकाला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्पफुल नेचरची लोक मला बघायला मिळाली. तर या, तुम्ही करा, स्वतःला ग्रो करा. हाच प्लॅटफॉर्म आहे, हीच संधी आहे. आणि आज जर पाहिलं तर संधी एकदाच येते, वारंवार नाही येत. त्यामुळे ह्या संधीचं सोनं करा. आज जाता जाता महिला ही कुटुंबाची शक्ती नाही तर समाजाच्या प्रगतीची प्रेरणा आहे. तुम्ही सक्षम आहात, मजबूत आहात. फक्त त्या मजबूतीला तुमच्या जिद्दीची जोड द्या. तुमच्यामध्ये जग बदलण्याची, जगाला पुढे नेण्याची ताकद आहे. महिलांचं प्रदर्शन दाखवण्याची, आपल्यामध्ये सुप्त गुणांचे प्रदर्शन दाखवण्याची ताकद आहे. जाता जाता 2 शब्द आपल्या सर्वांसाठी. जी घर उभं करते, समाज घडवते, जी देशाला पुढे नेते, ती शक्ती म्हणजे नारी शक्ती, ती शक्ती म्हणजे महिला शक्ती. आणि ह्या महिला शक्तीला माझा मनापासून सलाम आहे. आज ह्या प्लॅटफॉर्मद्वारे आपण मला महिलांशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल सनेजचे आणि सनेजच्या टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आज महिला दिनाच्या निमित्त सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. तरी शेवटीचा एक प्रश्न आहेच माझा बाकी, की तुम्ही ज्या सशक्त महिलांच्या बाबतीत आत्ता बोललात, ज्या भारतातल्या टॉप मोस्ट महिला होऊन गेल्यात, त्यात आपल्या सनेजमध्ये पण काही आहेत,
सनेचा एक नारा आहे, आपल्याला माहिती आहे, महिला सशक्तीकरण. याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता? महिला सशक्तीकरण हे सनेज कशा पद्धतीनं करतं, किंवा एक महिलेने कशा पद्धतीनं सशक्त व्हायला पाहिजे, हा शेवटचा प्रश्न माझा. महिला सशक्तीकरण म्हणजे सर जर पाहिलं तर महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे, महिलांना समानतेची वागणूक देणे, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना समानता मिळाली पाहिजे. त्याचबरोबर महिलांना निर्णय स्वतः घेता येईल असं वातावरण असणे, यालाच आज आपण महिला सक्षमीकरण म्हणू शकतो. आणि महिला सक्षमीकरण गरजेचं आहे, कारण जर एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकणार आहे. एक जर महिला शिकली तर ती मुलांसाठी, तिच्या फॅमिलीसाठी काय चांगल्या गोष्टी आहेत, काय वाईट गोष्टी आहेत, याचा ती विचार विनिमय करू शकते, त्याच्यावरती डिसिजन घेऊ शकते. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा आहेच. आज वेगवेगळ्या पदांवर, वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रात सुद्धा महिलांनी अगदी वाखाणण्यासारखी कामगिरी केलेली आहे, त्याचाही वाटा आहे. आज ह्या महिलांना जर त्यांना जर सक्षम केलं नसतं तर आज देशाच्या प्रगतीपर्यंत, त्या प्रगतीपथावर त्या नसत्या. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आज एक महिला शिकली तर एक कुटुंब शिकतं, आणि एक कुटुंब शिकलं, एक कुटुंब सुशिक्षित झालं तर आपल्या देशाची प्रगती होण्यासाठी नक्कीच त्याचा हातभार लागतो. मला असं वाटतं की महिला शिकली पाहिजे, तिला समानतेचा दर्जा मिळाला पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे, तसं वातावरण तयार केलं पाहिजे. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. नक्कीच. खरं तर प्रत्येक यशामागे एका संघर्षाची कथा असते, आणि आज आपण API मनीषा पाटील मॅडम यांचा हा प्रेरणादायी प्रवास सनेजच्या या प्लॅटफॉर्मवरती ऐकला. आणि हा प्रवास आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवतो की स्वप्न बघण्यापेक्षा महत्त्वाचं असतं ती स्वप्नावरती विश्वास ठेवणं, ते स्वप्न पूर्ण करणं. आणि मनीषा पाटील मॅडमनी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कसे चढ उतार बघितले, त्यांनी त्यांची स्वप्न कशी पूर्ण केली. इव्हन एक वर्दी व्यतिरिक्तही तुम्ही तुमचे जे काही मोठे मोठे स्वप्न आहेत आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून ऑडियन्सला सांगितलं. आणि एक महिला सशक्त झाल्याच्या नंतर काय काय बदल घडू शकतात याचा देखील मेसेज त्यांनी दिलेला आहे. खरं तर सनेज एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस सोबत महिला सशक्तीकरण, यूथ एम्पॉवरमेंट आणि सेव्ह सॉईल, सेव्ह फार्मर सारखे जे काही महत्त्वाचे मिशन्स आहेत ते राबवत आलेलं आहे. आणि जर समजा एक महिला म्हणून तुम्हाला देखील आमच्या या महिला सशक्तीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि वुमन्स डेच्या निमित्तानं एकच संदेश देऊ इच्छितो की एक महिला ज्यावेळेस स्वतःवरती विश्वास ठेवते त्यावेळेस ती पूर्ण जग बदलू शकते. आणि आज असंच एक स्वतःचं आयुष्य बदलणारी व्यक्तिमत्व API मनीषा पाटील मॅडम जी आज आपल्यासोबत होत्या, आणि त्यांनी त्यांचा हा एक खूप छान असा प्रेरणादायी प्रवास आपल्यासोबत शेअर केलेला आहे. माझं नाव योगीराज दवणे आणि तुम्ही पाहत होताच सनेज सागाचा हा आजचा खास पॉडकास्ट. तोपर्यंत स्टे ट्यून, सी यू सून, लिव्ह स्मार्ट अँड थँक्यू.